भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की आपली निशानी आपली निशानी। आपण पाहतोय पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मध्ये ऍडव्होकेट नरेश ठाकूर यांचा प्रचार जोरदार सुरू आहे। खरं तर नागरिकांना रस्ते हवेत, गटार हवेत, पाणी हवंय, सगळ्या नागरिक सुविधा हवेत, परंतु माझ्या प्रभागाच्या सुरक्षेचं काय, नेमकी यांची भूमिका काय आहे? कारण आपल्या प्रभागामध्ये कायदा सुव्यवस्था जर अबाधित राहिला तरच ह्या प्रभागामध्ये शांतता नांदेल। त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत नेमकी यांची भूमिका काय आहे। सर, काय भूमिका आहे आपली? माझा प्रभाग, माझी जबाबदारी, माझ्या प्रभागाची सुरक्षा, याबाबत नेमकी आपली भूमिका, आपली काय आज जर बघितलं तर नागरिकांची सुरक्षा हीच माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य मी त्या देण्यात येईल। कारण की पूर्ण आपल्या शहराचा विचार केला किंवा आपल्या प्रभागाचा विचार केला तर जिथे काही गुन्हेगारी होत असेल किंवा चुकीचं काय घडत असेल तिथे नक्कीच मी त्या लोकांसाठी आपल्या पोलिसांना वेळेवर जे प्रशासनाला सांगून मी इथे ती सुरक्षा कशी धोक्यात येणार नाही याकडे मी लक्ष देईन। जर अधिक प्रमाणात जर बोलायचं असेल तर महिलांची सुरक्षा करणे हे माझ्यासाठी महत्वपूर्ण राहील। नक्कीच आपण पाहिलं की सेक्टर 2, 8, 10 किंवा कोपरा गाव असेल, हा जो मागचा परिसर खाडीचा परिसर असेल तर काही आपले साधारणतः संवेदनशील परिसर आहे, तिथं पेट्रोलिंग झाली पाहिजे की जिथं महत्वाच्या ठिकाणी पोलीस चौकी झाली पाहिजे, यासाठी आपली नेमकी काय पोलीस स्टेशनला मागणी आहे? नक्कीच आम्ही आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब त्यांना आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे की सेक्टर 10 मध्ये बीट मार्शल नेहमीच फिरले पाहिजेत आणि छोटीशी एक चौकी आपल्या सेक्टर 10 मध्ये राहिली पाहिजे की जेणेकरून सेक्टर 10च्या लोकांच्या नागरिकांची सुरक्षता राहील। साधारणतः पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये घरोघरी प्रचार सुरू झाला आहे, कसा प्रतिसाद मिळत आहे? अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार मिळत आहे। मोदी साहेबांचं नाव पुढे केलं तर नक्कीच कमलाशिवार कुठे वोट पडणार नाही असं मला वाटतंय आणि जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही प्रचंड मतांनी सर्व 4 उमेदवार निवडून येईल या अपेक्षा व्यक्त करतो। नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं ऍडव्होकेट नरेश ठाकूर यांचं कार्य आहे, प्रभागाची सुरक्षा हे नक्कीच माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी चौकी असेल, पोलीस गस्त असतील, महिला सुरक्षा असेल, याकडे प्राधान्याने मी लक्ष देणार आहे असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।